सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। कोल्हापुरात गणपती मिरवणुकीतील डॉल्बीच्या दणदणाटात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। उसगाव या गावातील सार्वजनिक गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतील ही घटना आहे। शिवाजी कासोटे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। हृदयविकाराचा झटका आल्याची नातेवाईकांनी माहिती दिलेली आहे। डॉल्बीच्या आवाजाने हा त्रास झाला असल्याची शक्यता वर्तवली जाते। मिरवणूक पाहून आल्यानंतर छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं। 2 दिवसांपासून आजारी असल्यानं डॉल्बीच्या आवाजाने त्रास वाढला होता। खासगी रुग्णालयात नेलं असता मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी यावेळी सांगितलेलं आहे। तब्बल 28 मंडळाच्या डॉल्बी आणि LED लाईट्समध्ये मिरवणूक सुरू होती। पोलीस प्रशासनाने आवाज वाढवणाऱ्या डॉल्बीवर कोणतीही कारवाई केली नाहीये। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी सध्या आपल्या सोबत आहेत। विशाल, कोल्हापुरात मिरवणुकीत डॉल्बीच्या आवाजामुळे वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। नेमकं काय घडलेलं आहे आणि डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलंय? नक्कीच किरण, काल कोल्हापुरातल्या उसगाव या गावात गणपतीची सार्वजनिक विसर्जन मिरवणूक निघालेली होती आणि यामध्ये जवळपास 28 पेक्षा पण अधिक मंडळे जी आहेत ती डॉल्बी सहित मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते। विविध लाईट्स यामध्ये वापरण्यात आलेल्या होत्या। मात्र याच मिरवणुकी दरम्यान एक दुःखद घटना जी घडली ती म्हणजे एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीला या मिरवणुकीचा त्रास झाल्याचं समोर आलं। ही मिरवणूक पाहायला आलेल्या या व्यक्तीला घरी गेल्यानंतर छातीत दुखू लागलं आणि थोड्या वेळानंतर या रुग्णालयात दाखल केल्यानंतर याचं मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली। खरं तर ही गंभीर घटना आहे ती काल संध्याकाळी घडली। विविध लाईट आणि डॉल्बीच्या आवाजाच्या मर्यादा ओलांडल्याचं काल पाहायला मिळालं। पोलीस अगदीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर डॉल्बीच्या आवाजाने त्रास झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि या डॉल्बीच्या आवाजामुळे या वृद्धाचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे।